नमस्कार. आज 16 मे 2026 राज्यभरात घडणाऱ्या अनेक घडामोडींपैकी बरोबर 20 सर्वात महत्त्वाच्या बातम्या आपण आजच्या या विशेष आढाव्यात समजून घेणार आहोत. थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया आज महाराष्ट्रभर नेमकं काय चाललंय. आजच्या आपल्या प्रवासात आपण प्रशासकीय निर्णयांपासून ते गुन्हेगारी, हवामानातील मोठे बदल, राजकीय घडामोडी, अर्थव्यवस्था आणि थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंतचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि आपल्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या मुख्य बातम्यांनी. तर प्रशासकीय पातळीवर आज एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय. महसूल विभागातल्या सर्व सुनावण्या आणि आदेश आता सक्तीने फक्त आणि फक्त मराठीतच दिले जातील. म्हणजे बघा, सरकारी कामकाज आता सर्वसामान्यांना समजायला नक्कीच अधिक सोपं आणि पारदर्शक होणार आहे. आता हा आकडा बघा, 78. राज्यात एकाच झटक्यात तब्बल 78 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हा खरंच एक खूप मोठा प्रशासकीय फेरबदल आहे. साहजिकच येणाऱ्या काळात राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे रस्त्यावरची परिस्थिती थोडी गंभीर आहे. स्विगी, झोमॅटो, ओला आणि उबर ह्या सगळ्या गिग इकॉनॉमी कामगारांनी संप पुकारलाय. यामुळे अनेक शहरांमधली वाहतूक आणि डिलिव्हरी सेवा अक्षरशः ठप्प झालीय. पण हे अचानक का होतंय? यामागे एक मोठं कारण आहे. आणि ते कारण म्हणजे पेट्रोल डिझेलची दरवाढ. एका बाजूला इंधनाचे दर वाढल्यामुळे संपूर्ण देशभरात महागाईचा भडका उडालाय आणि त्याच इंधन दरवाढीचा थेट फटका बसल्यामुळे हे चालक संपावर गेलेत. म्हणजे बघा, सर्वसामान्य माणूस महागाई आणि विस्कळीत सेवा अशा दुहेरी संकटात कसा अडकलाय. आता वळूया राज्यभरातून समोर आलेल्या काही धक्कादायक गुन्हे आणि अपघातांच्या बातम्यांकडे. आज 5 वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटना समोर आल्यात. पुण्यात तर चक्क ऑनलाईन व्हिडिओ बघून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याचा कट रचला गेलाय. इकडे लातूरमध्ये बहुचर्चित नीट पेपर फुटीचं नवीन कनेक्शन उघड झालंय. बुलढाण्यात एका भरधाव कारने 2 सुरक्षारक्षकांचा बळी घेतलाय. तिकडे ठाण्यात जातपंचायतीने एका महिलेची धिंड काढल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडलाय. आणि नाशिकमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न झालाय. ही आधी खरंच चिंता वाढवणारी आहे. या सगळ्या धकाधकीतून आता जरा निसर्गाकडे म्हणजेच हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊया. हा आकडा बघूनच घाम फुटेल. विदर्भात तापमानाचा पारा थेट 45°C पुढे गेलाय. उष्णतेची ही लाट खरोखरच जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकीकडे उकाडा जीवघेणा ठरत असतानाच हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अचानक येणारा अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिलाय. म्हणजे निसर्गाचा लहरीपणा सध्या शिगेला पोचलाय. पण थोडी दिलासादायक बातमी अशी आहे की या उकाड्यापासून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होण्याचा अंदाज आहे. म्हणजे अगदी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कोकण आणि मुंबईत पावसाची दमदार एंट्री होऊ शकते. चला, आता जरा राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात काय घडामोडी सुरू आहेत ते पाहूया. इथे आपल्याला संमिश्र चित्र दिसतंय. स्थानिक पातळीवर शिंदेगड आणि भाजप यांच्यात काहीसा तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दुसरीकडे योग्य भाव मिळावा म्हणून कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलंय. पण या सगळ्या गोंधळात बेघर कुटुंबांना हक्काची घरे देण्याच्या योजनेवर सरकार सध्या विशेष भर देत आहे. ही एक महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. आता आपल्या खिशाला थेट भिडणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर एक नजर टाकूया. इथे एक गमतीशीर पण विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. घरगुती LPG सिलेंडरचे दर वाढल्यामुळे सामान्य घरातल्या गृहिणींचं बजेट पुरतं कोलमडलंय. पण याचवेळी सरकारने विमान इंधनावरचा वॅट कमी केल्यामुळे विमान प्रवास मात्र स्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे घरचा गॅस महाग पण विमानाचं तिकीट स्वस्त? खरंच विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. शेवटी ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो त्या क्रीडा क्षेत्राकडे, विशेषतः क्रिकेटकडे वळूया. IPL 2026 सध्या रंगात आलंय. पण चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी मोठी धाकधूक आहे. चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा सध्या अगदी नाजूक वळणावर आहेत. ते बाहेर पडणार की बाजी मारणार, हाच सर्वात मोठा प्रश्न सध्या विचारला जातोय. आणि या IPLच्या रणधुमाळीत आणखी एक चर्चा अचानक सुरू झाली आहे. ती म्हणजे विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्याची. विराटच्या पुढच्या टेस्ट करिअरबद्दल क्रीडा वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, ज्यामुळे चाहते थोडेसे चिंतेत पडलेत.
तर आपण या विश्लेषणाचा अगदी शेवटी आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी एक विचार नक्की करा. पेट्रोलची महागाई असो, कामगारांचे संप असोत किंवा हवामानाचा हा लहरीपणा, एकमेकांशी जोडलेल्या या घडामोडी आपल्या रोजच्या जगण्याला आणि आपल्या भविष्याला नेमकं कसं आकार देत आहेत याचा नक्की विचार करा. आजच्या या विशेष आढाव्यात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच सविस्तर माहितीसह पुन्हा भेटूया.